माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। बऱ्याच लोकांना वाटतंय की भक्ती कशासाठी करायची, भक्ती का करायची, भक्ती केल्याचा फायदा काय, त्याचं उत्तर सांगणाराच हा अभंग आहे। असं वाटू नये उगीच सगळेजण टाळ वाजवतात म्हणून आम्ही वाजवायचा, सगळेजण कथेला निघाले म्हणून आम्ही कथा ऐकायची। कीर्तनाला लोकांची खूप गर्दी असते, खूप छान गातात, खूप छान वाजवतात, वक्ते चांगलं बोलतात आणि 2 तास असेच आनंदाने निघून जातात म्हणून कीर्तनाला बसायचं असं नाही। आध्यात्मिक चिंतन का करायचं, आपण आपल्या जीवनामध्ये साधना का करावी, त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर या अभंगात दिलंय की ज्याचं आपण स्वतःला म्हणून घेतो ना तो आपली किती काळजी घेतो। ज्या भगवान परमात्माला आम्ही आमचं म्हणतो, ज्याची आम्ही भक्ती करतो, मग ज्याची भक्ती करतो त्याचं लक्ष आमच्यावरती आहे का। जसं ज्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर स्त्रीची सगळी जबाबदारी कुणावर असते, झोपल्या का काय, एकदा का तुमचं लग्न झालं की तुमची जबाबदारी कुणावर, तुमच्या पतिदेवावर। तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे का, तुमच्या साडीला तुम्ही किती तुकडे जोडलेत ह्याची हे पाहण्याची काळजी तुम्हाला आहे का, नाही। तुमची सगळी जबाबदारी तुमच्या पतीवर आहे। अगदी तसंच त्या श्री विठ्ठलाला जर आपण आपलं सर्वस्व मानलं तर आपली सगळी जबाबदारी तो घेतो। आणि कशी कशी घेतो या अभंगात सांगितलंय। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। पढिये देह भाव, तो आपल्या अंतकरणातली भावना वाचतो, पढिये पढिये देह भाव। आणि मग पुरवी वासना, जे पाहिजे तो देतोय। तुम्ही मालकाला एखादी गोष्ट मागा, लगेच तुम्हाला देतील। पहा उद्या सण आहे, नथ मागून तर पहा, नाकातली नथ। बरेच जण म्हणते दीदी कीर्तनात उभं राहिला तुम्ही पेटवायला लागलात आमच्या घरात। तुम्ही जे मागाल ना ते देणार ते तुम्हाला, आपली इच्छा पूर्ण करतात आपले पतिदेव। तर विश्वाचा मालक जो विश्वाचा पती आहे त्याला मागून तर पहा, अरे मनात तर आणून पहा, नाही दिलं तर मग बोला पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे। त्याचा भाव तर पहा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत। एकदा त्याला हाक द्या, आपण स्वतःची काळजी करण्याचं कारणच नाही। आणि हे माझा शब्द ना शब्द लक्ष देऊन ऐका बरं का, प्रत्येकानं माझा शब्द काळजीपूर्वक ऐका। ज्याचं आपण स्वतःला म्हणून घेतलंय तो भगवान आपली किती काळजी घेतो। एकदा का आपण म्हटलो की मी श्री विठ्ठलाचा उपासक आहे, तिथून पुढे सगळी जबाबदारी त्याची। तुम्ही चिंताच करू नका, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारया। योग क्षमतांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया। अगदी ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचं काम भगवान करतो। आणि जर विश्वास नसेल तो का म्हणे नाही, विश्वास ज्या म्हणे आणि पहावे पुराणे विचारोणे। पुराणांना विचारा, या अभंगाचा हा भाव आहे, याचा विस्तार करू। विठ्ठल माझ्या ताई दादांनो, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलाय। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे युगायुगांची साधना ज्यांच्या जीवनामध्ये आहे, जे जगद्गुरु तुकोबाराया वारकरी संप्रदायाचा कळस आहेत, जे तुकाराम महाराज 5व्या वेदाचे निर्माते आहेत। तुकाराम महाराज असे संत आहेत की त्यांनी पुढे चालावं, देवानं त्यांच्या मागे चालावं। हा भाव जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात पाहायला मिळतो। बरं देवाच्या मागे संत चालतात, पण भक्ती एवढी मोठी तुकोबारायांची की तुकोबारायांच्या मागे देव चालतोय। माझं बोलणं थोडंसं जड वाटेल तुम्हाला, प्रमाण आहेत आमच्याकडे। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालवीशी हाती धरोनिया, चालवीशी हाती धरोनिया। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। असंच म्हणा
मोकळं बिना पक्का सालवी श्रीपती दरोडिया सालवी श्रीपती दरोडिया जेथे जातो तेथे तू माझा सागर जेथे जातो तेथे तू माझा सागर तू माझा सागर तू माझा सागर. महाराज सांगतात आम्ही एकटे नाही, भगवान अखंड आमच्या सोबत आहे. चालवीशी हाती धरोणिया जेथे जातो तेथे तो माझा सांगा जेथे जातो तेथे तू माझा सांगती. महाराज सामान्य संत नाही. संप्रदायाचा कळस होणं बोलणं एवढं सोपं नाही. आपल्या परंपरेत लेकरं जन्माला येतात पण घराचे निघालेले कळस खाली पडतात. पण महाराजांनी संप्रदायाचा कळस काढलाय, ही गोष्ट सोपी नाही. संप्रदायाचा कळस होण्यासाठी महाराजांची भक्ती तर पहा. जन्मोजन्मिया बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी जन्म जन्मांतरीची साधना आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सत्य त्रेता द्वापार कली या प्रत्येक युगामध्ये महाराज देवाची भक्ती करण्यासाठी तत्पर आहेत. सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद रूपात एवढी गोड भक्ती केली. प्रसंग सांगेन तुम्हाला. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे नारायणाचं जो नाव घेईल त्याचा शिरछेद केला जाईल. पण म्हणता देवाचे करणे नारळामध्ये पाणी. ज्यानं नियम केला लोहगाव त्याच्याच घरात नियम मोडणारा जन्माला. काही गंमत म्हणावी लागेल भगवंताची. पोर भगवत भक्त जन्माला आलं. गुरुच्या घरी अभ्यासासाठी पाठवलं. गुरुजींना वाटलं काय पोरग हुशार आहे, राजाकडे जाऊ याचं ज्ञान दाखवू आणि बक्षीस मिळू. असुरी विद्या शिकवली. पण भक्त प्रल्हाद गुरुजी सांगतायत तोवरच बोलायचे. गुरुजी गेले की नामस्मरण करायचे. भक्त प्रल्हादाला घेऊन आले. बापानं मांडीवर घेतलं, तोंडावरनं हात फिरवला. बाळा काय काय शिकला बेटा तू? बाबा जीवनामध्ये माणसाने भक्ती करावी. भक्ती विना माणसाचं जीवन आंधळ आहे. भक्ती करावी अशी स्थिती असावी बाबा आपली. अशी स्थिती अद्भुत है सा हरि के दर बज रहा हरि की है आवाज. तन के तंबूरे में दो तन के तंबूरे में दो सांसों की तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम श्याम जय सीता राम राम जय राधे श्याम श्याम जय सिया राम राम जय राधे श्याम जय
बाबा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम नवविधा भक्ती करावी. बाप म्हटला तुला दुसऱ्याच्या हातानं नाही माझ्याच हातानं मारतो. होऊ दे बाप हे पात्र खराब होऊ दे, मारतो मी तुला. 11 प्रयोग केले यशस्वी झाले नाही. शेवटी हिरण्यकश्यप म्हणतो अगोदर तुझ्या देवाला मारतो नंतर तुला मारतो. सांग तुझा देव कुठे? बाबा देव नाही अशी जागाच नाहीये. ये रुमन कष्ट पाशानी सकळ, ये रुमन कष्ट पाशानी सकळ, ये रुमन पाशानी सकळ, पाशानी सकळ, ये रुमन कष्ट पाशानी सकळ, वा ये रुमन पाशानी सकळ, ये रुमन
जोरात वाजवा. विषय एकच आहे, प्रमाण 4-5 झाली दोघांची आणि एक झाले की एक झालं की एक, वेगळी वेगळी प्रमाण दिली. खरंच म्हणजे अशी जी प्रमाण सलग प्रमाण देण्याची जी पद्धत आहे ना, ती गुरुजींकडून शिकलेली मी. असो, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवाने. बाबा माझा देव नाही अशी जागाच नाही, सर्वत्र भगवान आहे. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, पशु पक्ष्यामध्ये, जीवजंतूमध्ये भगवान भरलेला आहे. आपल्या मित्रामध्ये देव आहे, आपल्या आईमध्ये, वडिलांमध्ये, सखीमध्ये सगळ्यात देव आहे. ज्याला पाहिल्यानंतर आपल्या तोंडावर 12 वाजतात ना, त्याच्या सुद्धा देवच. शत्रूमध्ये सुद्धा देव आहे. बाबा देव नाही अशी जागा नाही. या खांबात देव आहे, हा बाबा खांबातही देव. घातली लाथ खांबाला, त्यातून नरसिंह भगवान प्रगट झाले. आणि नरसिंह भगवान हिरण्यकश्यपूला फाडतायत. तो म्हणतो, देव तुम्ही मला मारू शकत नाही म्हणे का? मला नराकडून अथवा पशुकडून मरण नाही. भगवान म्हटले, मस्तक पशुच आहे, शरीर नराचं आहे, नरसिंह आहे, फाडणार आहे तुला. तेव्हा तुम्ही मला मारू शकत नाहीत का? मला शस्त्रानं मरण नाही, मला अस्त्रानं मरण नाही. भगवान बोलले, हातात शस्त्र नाही, तोंडात अस्त्र नाही, तुला मारणार आहे. देवा तुम्ही मला मारू शकत नाही म्हणे का? मला घरात मरण नाही, घराच्या बाहेर मरण नाही. भगवान म्हटले, मी उंबरठ्यावर त्याच्यामुळेच तुला घेऊन बसलोय. उंबरठा ही अशी जागा आहे, ते घरातली आतली किंवा बाहेरची ठरू शकत नाही. माझ्या ताईंनो, उंबरठ्यावरती नरसिंह भगवान बसलेले आहेत. नित्यानं उंबरठ्याची पूजा करा. उंबरठ्यावर बसून केस विंचरू नका, दात घासू नका, शिंकू नका, लाथ मारू नका. उंबरठ्यावर बसून जेवण करू नका, गप्पा मारू नका, यातला कुठलाच प्रयोग करू नका. तिथे नरसिंह भगवान आहे. तुम्ही जर उंबरठ्याची नित्य पूजा केली तर कुठलीच दुष्ट शक्ती तुमच्या घरात येणार नाही. जर तुम्ही नित्य पूजन केलं तर नरसिंह भगवान तिथे रखवाले होतील आपल्या उंबरठ्याचे. भगवान म्हणतात, तुला उंबरठ्यावर मी फाडणार आहे. देवा मला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही. भगवान म्हटले, मी सायंकाळ व्हायची वाट पाहतोय. सायंकाळ ही अशी वेळ आहे, त्याला दिवस किंवा रात्र म्हणता येत नाही. भगवान तुम्ही मला मारू शकत नाहीत म्हणे का? आणि 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात मरण नाही. भगवान म्हटले, 13वा महिना अधिक मास खास तुझ्यासाठी तयार केला, आता तुला फाडणार आहे. हिरण्यकश्यपूला ठार केलं. त्याच्या पोटातली आतडी देवानं उचकावून काढली बाहेर. कुणीतरी विचारलं, देवा सगळे आतडी त्याची बाहेर काढली, तरी त्याच्या पोटात काय पाहता? भगवान म्हटले, प्रल्हादासारखं रत्न त्याच्या पोटातून जन्माला आलंय. आणखी एखादं रत्न त्याच्या पोटात कुठे आहे का ते पाहतोय. देव आईच्या गर्भातून प्रगट व्हावा नवल नाही, देव वैकुंठावरून यावा नवल नाही, पण देव खांबातून प्रगट करणारा भक्त किती महान असेल, त्या भक्ताचं नाव आहे भक्त प्रल्हाद. तुकोबाराने भक्त प्रल्हाद रूपामध्ये सत्ययुगात भक्ती केली. त्रेतायुगामध्ये भगवान जेव्हा झाले राम, त्या रामरायाची भक्ती करण्यासाठी तुकोबाराय झाले अंगद महाराज. द्वापार युगामध्ये भगवान राम जेव्हा झाले कृष्ण, त्यावेळेला कृष्ण भगवंताची भक्ती करण्यासाठी तेच अंगद महाराज झाले उद्धवजी. द्वापार युगातले श्रीकृष्ण जेव्हा कलियुगात महाराष्ट्रात आले आणि पंढरीचा विठोबा बनले, त्याच पंढरीच्या विठोबाचं महत्व गाण्यासाठी ते तुकोबाराय झाले. म्हणजे अंगदाचे उद्धव आणि उद्धवाचे नामदेवराया. दुपारी नामदेवरायांचंही महत्व मी कथेमध्ये सांगितलं की ज्यांची पुण्य जन्मभूमी आपल्या जवळ आहे, ज्यांच्या आध्यात्मिक क्रांतीचा पुरावा म्हणजे औंढा नागनाथचं मंदिर आहे. हे सगळं मी तुमच्यासोबत दुपारी बोलले. दुपारचंच एक प्रमाण आता गुरुजी आहेत म्हणून घेण्याची इच्छा आहे माझी. नामदेवराया यांनी श्री विठ्ठलाची भक्ती अशी केली की अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पांडुरंग परमात्माचं महत्व त्यांनी पोहोच केलं, किंवा वारकरी संप्रदायाची पताका परप्रांतामध्ये त्यांनी फडकवली. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि विश्वाच्या मालकानं नाचावं. नाचता 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 हो नाचता 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 नाचता
सदा देवाचा गळला पितांबर सावध हुई देवा ऐसा बोले कबीर हे देवा सावध हुई देवा ऐसा बोले कबीर ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा नाचू लागला प्रेमाचे छंद विठ्ठल नाचू लागला एकच टाळी झाली 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 चंद्रबागी वळवळली माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाटी 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 खरं तर गुरुजींच्या गाण्याला आमच्या सगळ्यांच्या टाळ्या सुद्धा कमी पडत आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आमच्या कीर्तनात लोक झोपी जातात, नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचतोय. ही किमया आहे. नामदेवरायाच्या रूपामध्ये खूप सुंदर भक्ती केली. भक्ती करून पोट भरलं नाही. तेच नामदेवराया जगद्गुरु तुकोबाराय रूपानं साकारले. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. ते तुकोबाराया ज्या विठ्ठलाचे स्वतःला उपासक म्हणून घेतात, लोकांना सांगतायत आम्ही विठ्ठलाची भक्ती करतो, पण लक्षात घ्या विठ्ठलाच्या भक्तीनं माणसाचा आत्मविश्वास वाढतो. पहा, बऱ्याच लोकांना भक्ती कशासाठी करायची तेच माहिती नाही, आणि बऱ्याच लोकांना भक्ती कशी करावी ते माहिती नाही. बऱ्याच लोकांना भक्ती शब्दाचा अर्थच कळत नाही. मी दुपारी सांगितलं, काही रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. भक्ती नाही कळत या लोकांना. एक पंढरपूरची वारी केली की आपण देवाला भांडतो, देवा तुझ्या एवढ्या वाऱ्या केल्या, संकट आमच्याच वाट्याला का? आपल्या जीवनातली संकट म्हणजे आपल्या कर्माची फळं आहेत. मग भक्ती नेमकी कशासाठी करायची? तर देवा येणारं प्रत्येक संकट, त्या संकटाला मी ताकदीनं तोंड द्यावं, माझा आत्मविश्वास असावा की तू माझ्या सोबत आहे, याच्यासाठी मी भक्ती करतोय. तोच आपला आत्मविश्वास वाढवणारा, आपणाला आत्मिक बल देणारा आणि आपला आत्मिक विकास करणारा हा अभंग आहे. तर भगवान परमात्माची आपण जी भक्ती करतो तो भगवान, भक्ताच्या बाबतीमध्ये त्याचा भाव काय आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव,
प्रेम भाव माझा विठोबाचा कैसा 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 प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पर्य देह भाव पुरवी वासना पर्य देह भाव पुरवी वासना हरे माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु हरिये देव बाबा पुरवी वासना 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 पुरवी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु ज्या भगवंतावर आपण प्रेम करतो तो भगवानही आपल्या भक्तावर कसा प्रेम करतो हा एक सुंदर भाव तुम्हाला या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगणार आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा रामायणातला प्रसंग सांगते. पण देवानं आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी देवाला आपण आपलं माझं म्हणणं सुद्धा फार गरजेचं आहे. देवाला माझं म्हणण्यासाठी अंतःकरणात तो भाव असावा लागतो. टिळकांचं उदाहरण आहे पहा. भारताचा नकाशा शाळेमध्ये लटकवलेला होता. गुरुजींनी विचारलं पण हा नकाशा कशाचा आहे. बरेच विद्यार्थी म्हटले हा भारताचा नकाशा आहे. लोकमान्य टिळकांना विचारलं हा कशाचा नकाशा आहे. टिळकांनी सांगितलं हा माझ्या भारत देशाचा नकाशा आहे. माझा शब्द फार मोलाचा आहे. देवाला सुद्धा आपण माझं म्हणावं. देव आमचा म्हणून नाही चालणार, माझा आहे. जोपर्यंत माझेपणाचा भाव जागा होत नाही तोपर्यंत एक जवळीकता निर्माण होत नाही. देवानंही आपल्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी अंतःकरणात देवाच्या बाबतीतला माझेपणा असला पाहिजे. देव माझा देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा सुंदर भाव सांगते मी तुम्हाला. रामायणातला प्रसंग आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार
वनवासाला निघाले. पोहोचले चित्रकूटावरती. भरतलाल जेव्हा अयोध्येला आले त्यांना कळालं वडील गेले, भाऊ वनवासाला गेला. भरतजी म्हणतात, आता मी या अयोध्येत थांबत नाही, मला माझ्या दादाची भेट घ्यायची. भरतजी अयोध्येतून चित्रकूटाकडे जिथे राम होते तिथे निघाले. रामाचं भजन गात, रामाची आठवण काढत, रडत भरतलाल निघाले. गंगेच्या तटावर ज्या गुहकानं देवाला पलीकडे सोडलं होतं त्याच गुहकानं भरताच्या अंतःकरणातला प्रेमभाव जाणून हजारो नौका बोलावल्या आणि भरतासहित अयोध्येतल्या लोकांना नदीच्या पहिल्या तटावरती सोडलं. भारद्वाज ऋषींना सोबत घेतलं आणि भरतजी पुढे जाणार. रामरायाला कळालं माझा भरत आलाय आणि राम भगवान भरत आला ही गोष्ट कानावर आल्याबरोबर वनदेवीला प्रार्थना करतात, हे देवी मा प्रगट हो. वनदेवी म्हणजे वनाची देवी. वनदेवी प्रगट झाली. ती म्हणते, भगवान काय सेवा करू, तुम्ही 14 वर्ष आता माझ्या घरी राहणार आहात. वन म्हणजे देवीचं घर आहे, त्या वनदेवीचं घर. तुम्ही 14 वर्ष माझ्या घरी आहात, तुमची काय सेवा करू मी, मला सांगा. भगवान म्हणतात, हे वनदेवी, ज्या वाटेवरनं मी भारद्वाज ऋषीच्या आश्रमापासून चित्रकूटापर्यंत आलो ना, त्या वाटेवरचे सगळे काटे वेचून घे. काय म्हणतात भगवान, त्या वाटेवरचे सगळे काटे वेचून घे. वनदेवी बोलली, भगवान त्या वाटेवरून तर तुम्ही वापस इथपर्यंत पोहोचलेला आहात, तुम्हाला वापस जायचंय का? का बरं काटे वेचायचे? देवी, मला अयोध्येला वापस जायचं म्हणून नाही, त्या रस्त्यावरनं माझा भरत येणार आहे म्हणून तो काटे वेचून घे. काय? त्या रस्त्यावरनं, त्या वाटेवरनं माझा भरत येणार आहे म्हणून काटे वेचून घे. वनदेवी म्हणते, भगवान तुमचा भरत क्षत्रिय कुलामध्ये ज्याचा जन्म झाला, क्षत्रिय एवढे नाजूक असतात का की त्यांना काटा टोचलेला सहन होत नाही? अरे जे क्षत्रिय तलवारीचे वार, भाल्यांचे वार अंगावरती सहन करतात, त्या क्षत्रियाला काटा सहन होई नाही ग देवी. माझा भरत क्षत्रिय आहे, तो एवढाही नाजूक नाहीये की त्याला काटा सहन होत नाही. मग भगवान तुमच्या भरताला काटा टोचल याची काळजी नाही, मग मला काटे वेचायला का सांगता? भगवंतानं सांगितलं, देवी माझा भरत त्या वाटेवरून येताना जर माझ्या भरताच्या पायाला काटा टोचला तर त्याच्या डोळ्यात अश्रू येतील. देवी म्हणते, तो नाजूक आहे म्हणून येतील का अश्रू? नाही देवी, त्याला काटा टोचलाय म्हणून तो अजिबात रडणार नाही. पण माझा भरत विचार करेल, या वाटेवरनं माझा दादा राम गेलेला आहे, माझ्या रामाच्या पायात किती काटे टोचले असतील म्हणून तो रडल. म्हणून देवी तो काटे वेचून घे. काय भाव आहे लक्षात घ्या. भरतजी रामावर प्रेम करतायत, पण राम सुद्धा भरतावर प्रेम करतायत. अगदी तसंच आपण जसं भगवंतावर प्रेम करू ना, तसं भगवान सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो. आपण देवाला माझं म्हणा, देव सुद्धा आपल्याला माझं म्हणतोय. आणि मग भगवान जेव्हा आपल्याला माझं म्हणल, त्या आपल्या भगवंताचा आपल्याबद्दलचा भाव आहे का, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. श्री विठ्ठलाचं आपल्या भक्तावर असणारं प्रेम. प्रेमामध्ये 2 प्रकार आहेत माझ्या ताई दादांनो. एक संसारिक प्रेम आहे आणि एक परमार्थिक प्रेम आहे. एक प्रापंचिक प्रेम आणि एक परमार्थिक प्रेम. प्रापंचिक प्रेम असं आहे, ते कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर असतं. जे प्रापंचिक प्रेम आहे ना, ते कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर. पण परमार्थिक प्रेम हे फक्त एकाच जागेवर असतं, ते म्हणजे भगवंतावर. प्रापंचिक प्रेमामध्ये विषय बदलल्या जातात, प्रेमाचे विषय बदलतात. प्रापंचिक प्रेमामध्ये प्रेमाचे विषय बदलतात, कधी पत्नीवर तर कधी मुलावर, कधी आईवर तर कधी वडिलावर. हे प्रेमाचे विषय बदलतात. पण परमार्थिक प्रेमाचा विषय कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. प्रापंचिक प्रेमाचा विषय तुम्हाला सांगते. आमचं महिला मंडळ कशावर प्रेम करतं? सोन्यावर. उद्या संक्रांत आहे ना, म्हणून तुम्हाला उदाहरण सांगते बरं. उदाहरण माझ्या आवडीचं आहे, बहुतेकांच्या परिचयाचं आहे. एक श्रीमंत घरची बाई होती, तिला सोन्या नाण्याचा खूपच छंद होता बरं. एवढे दागिने, एवढे दागिने, सोन्या पुढं सणाची सुद्धा किंमत नाही बिचारीला, एवढे दागिने. संक्रांतीचा सण आला आणि मालकाला म्हटले, मालक. तो म्हटला, काय या सणाला मला कोणता दागिना घेता?
ऐका, आमच्या महिला मंडळ दिवाळी जुन्या साडीवर करतील, पण संक्रांतीला नवीनच साडी. आता तर लोहगाव मध्ये काही जर म्हणतात आम्ही का दुकान खरेदी करून आणावं का काय घरी, रोज एक साडी. तर दिवाळी जुन्या साडीवर करतील, पण संक्रांतीला नवीन साडी पाहिजे, सोन्याचा दागिना पाहिजे. अशीच एक श्रीमंत घरची बाई होती, तिला एवढे दागिने होते गुरुजी, इतके दागिने होते, पुतळ्या, डोरलं, पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबर बटा. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबर बटा. नाकात मत घालुडी, सरदाट मात करुडी, सरदाट मात करुडी. नेसले ग नेसले ग अन शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा. हो नाव ठेवून नका गुन्नी ग बाई, मला नाव ठेवून नका गुन्नी, नाव ठेवून नका गुन्नी बाई, नाव ठेवून नका गुन्नी, नाव ठेवून नका गुन्नी, नाव ठेवून नका गुन्नी, गुन्नी 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 गुन्नी, नाव ठेवून नका गुन्नी, नाव ठेवून नका गुन्नी, गुन्नी 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 गुन्नी, नाव ठेवून नका गुन्नी, गुन्नी पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबर बटा. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबर बटा. नाकात नथ घालुडी, सरदाट माट करुडी, सरदाट माट करुडी. नेसले ग. वा 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 अन नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, शालू पैठणचा, शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. त्या बाईला सोन्याचा खूपच छंद होता. गुरुजींनी किती दागिने सांगितले या भजनातून, पुतळ्या, डोरलं, साकळ्या, पैंजण, कमरेला कंबरपट्टा आणि नाकात नथ. पण तिला नेमकी नथ नव्हती, मनासारखी होती, पण 2 ग्रॅमचीच होती. ती म्हटली, मालक या संक्रांतीच्या सणाला मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. आता नथ कुठं 2 तोळ्याची असते का? आपलं जसं नाक असेल, नाकाच्या मापानुसार नथ घालावी की नाही. पण बाई थोडीशी आडमुठीच होती. ती म्हटली, मला 2च तोळ्याची नथ पाहिजे. तिचा मालक म्हणतो, अगं 2 काय 10 तोळ्याची घेईल, पण नाक तुटल ना तुझं. ती म्हटली, आता नाकाचं माप आताच नाही काढायचं, लग्नाच्या अगोदरचा विचार करायचा होता, आता नाकाचं माप काढायचं नाही. तो म्हटलं ठीक आहे. त्यानं आणली 2 तोळ्याची नथ. बाईला एवढा आनंद झाला, नाकात घातली तर नाकपुडीच खाली गेली. कपाटात पाहायला लागले, अशी अशी नागपुडी फुगवायची बरं ती, पण ती नथ नागपुडी खाली गेल्या मग तिनं दोरानं अशी वर बांधली. बाईच विचित्र होती थोडीशी. तेवढ्यात तिचे मालक म्हणतात, सदे काय गोड नाक दिसतंय ग तुझं, अख्ख्या लोहगावमध्ये तुझ्या नाकासारखं नाक नाही बघ. बाईला खूप कौतुक वाटायला लागलं ना. आता मालकानं कौतुक केलं, पोट भरणं ना तिचं. तिनं गल्लीतल्या सगळ्या बाया बोलावल्या, म्हटले या म्हणजे संक्रांतीचा सण आहे, चहा पाण्याला या, हळदी कुंकवाला या. संक्रांतीच्या अगोदर त्याचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. एका हातात चहाचा कप द्यायचे आणि दुसऱ्या हातात नथ दाखवायचे. पहा ना पप्याच्या बापानं कशी नथ घेतली, पहा ना. बाया एवढ्या चतुर. बाया चहा पीपर्यंत म्हणायच्या, बाई लक्ष्मीसारख्या दिसताल तुम्ही. आणि चहा पिऊन निघाल्या आणि घराच्या बाहेर पडल्या की म्हणायच्या, दुसरी म्हैसच दिसत. एक तर म्हटली बाई, दुसरं भुताडच दिसत. काय 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 बोलायच्या. उद्या संक्रांत तिनं आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी एका बाईला नथ दाखवून कशात टाकले तिला लक्षच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले, स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावर घातलं आणि तिनं पितळी डबा घेतला, सगळे अलंकार चढवले
पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमर पट्टा, पण नाकात नथ घालायची तिला, ती फिरून यायची 2 ग्रॅमचीच नथ सापडायची. ती म्हटली ही तर नाही 2 तोळ्याची नथ आहे. सगळा डबा पाहिला तिला नथ सापडली नाही. कपाट पाहिलं, कपडे पाहिले, बेड, किचन, हॉल, बेडरूम सगळं पाहिलं, पण तिला नथ सापडली नाही. सकाळी तिचा चेहरा जणू काय घड्याळात 9 वाजले असा होता बरं, गुलाबाच्या फुलासारखा फ्रेश. पण जशी जशी नथ सापडना तशी तशी टेन्शनमध्ये आली, रडायला लागली. रडकं तोंड केलं तिनं. गल्लीतल्या बाया म्हटल्या अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली वापुड आलीच मी. काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटल्या ही सणासुदीला रडते, हिच्यावर कोण आधी लागायला. सुवासनी स्त्रीनं कधी सणासुदीला रडायचं नाही बरं का. कीर्तनातून तुम्हाला काय घेऊन जाता येईल जा, नाही नेता येईल नाही घेऊ नका, पण एक गोष्ट समजून घ्या, सौभाग्यवती स्त्रीनं कधीच घरामध्ये रडायचं नाही, कारण ती त्या घरची लक्ष्मी, आणि तीच रडली तर लक्ष्मी कशी थांबल, म्हणून कधीच रडायचं नाही. पण ती रडायला लागली. गल्लीतल्या बाया बोलल्या ही रडायला लागली, हिच्या नको नादी लागायला, चला आपलं. बाया गेल्या. आता आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या आणि त्यात आपली जर पत्नी दिसली नाही तर माणूस प्रश्न पडतो का नाही माणसाला. हे चौकातच बसलेलं होतं. हे म्हटलं अक्का आमच्या घरचे रडत बसले, जा घरी विचारायला. त्याला टुनकन पारावरनं उडी मारली पळतच गेलो घराकडून. दारातूनच ओरडलं ए पप्याची माय. तिला रडायला थोडीशी जागा सापडली, कारण ऐकणार कोणी असेल तरच माणसाला रडावं वाटतं की नाही. भांडणं सोडणारे असले तर भांडणाला मजा आहे पाय. आणि जोपर्यंत सोडवायला नाही तो एकदा का सोडणारी वैतागून गेले ना, ते म्हटले करा भांडणं चाललो आम्ही, तर ते म्हणतात राहिलेले भांडणं नंतर करू, आता चला. मग आपलं ऐकायला आहे तोपर्यंत मजा आहे. ती म्हटली आता आपलं रडणं ऐकायला आपला पती आला, मोठ्यानं रडायला लागले. पप्प्याचा बाप. तो म्हटलं काय झालं ग तुला? कसं सांग. ह्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. हे म्हणतात तुला झालंय काय? कसं सांगू. अगं काय झालं? तुम्ही आणली होती. ह्याच्या छातीमध्ये चमक निघली. हे म्हटलं मी काय आणली होती. तर प्रश्न पडला. आता बोलणं संदिग्ध होतं ना. काय आणली होती, मी काय आणली होती. ती म्हटली 2 तोळ्याची. मग याची ट्यूबलाईट पेटली. नथ. हे म्हणतात नथ का? हा. मग घाल ना नाकात. कुठं पडली? सापडो ना. मोठ्यानं रडायला लागली. हे म्हणतं बाई तू या घरची लक्ष्मी, असं लक्ष्मीने रडायचं नसतं ग. रडू नको, मी तुझी नथ सापडू लागतो. रडू नको बरं. सापडू लाग. मोठ्यानं रडायचे. रडणं काय तिचं थांब ना. हे चक्कर येऊन पडलं गुरुजी. तर याला चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. हे नथ शोधून हैराण झालं, कारण सकाळपासून याचा मेकअपच चाललेला होता. त्याला वाटलं आता आवराल मग आवराल. हे चौकात जाऊन बसलं, तेवढ्यात नथ हरवली. दुपार झाली तरी नथ सापडना. वांद्याचा मुहूर्त टाळायला लागला. हिची काय नथ सापडना. हा म्हटलं एक काम कर ना, आपले 2 ग्रॅमची घाल, पुढच्या सणाला तुला 2 काय 10 तोळ्याची करतो. ती म्हटली नाही आत्ताच 2 तोळ्याची घालायची होती. तो म्हटलं कशामुळं? सेल्फी काढायची सेल्फी काढायची होती. म्हणजे बाई किती चतुर आहे पहा आता, सेल्फी काढायसाठी. तर तिथं एवढ्या टेन्शन मध्ये आलं, हिला कसं समजावून सांगावं. जो तिला समजावून सांगतो तो मोठ्यानं रडते. ते म्हणतं अगं रडू नको ग, आत्ता सोनाराकडे जात. हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा. बाई खुश झाली ना, हे आता खरंच आणायला जाणार आहे म्हणून. ते म्हटलं बघ रडू नको, आता जातो नथ घेऊन येतो. आणि ते जाणार बरं का नथ आणायला. मग हिनं विचारलं चहा करू का? आत्ता विचारलं चहा करू का? तो म्हटलं कर बाई, मला जिवंत ठेवायचं असेल तर चहा कर. तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, त्यात दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा घेतला, झाकण उघडलं, अशी ओंजळ घातली आणि ओंजळ भरून साखर वर घेतली. तर त्यातच तिची नथ आली. जोरात चिरकली पप्याचा बाप. याला वाटलं चिटकली शेगडीला, आता काही खरं नाही. हे म्हणतं काय झालं? ते म्हणते सापडली, माझी नथ सापडली. उड्या मारतच निघाले. ते म्हटले तुम्ही चहा शिजवा, तुम्हीच प्या, चालले मी वांदायला. त्याला तिथे चहा बनवायला बसवलं नाही, वांदायला गेली. दृष्टांत संपला माझा. हे व्यावहारिक प्रेम आहे, हे प्रापंचिक प्रेम आहे. माझ्या ताईनं तुम्ही खूपच हसला. असं काही घडलं काय घरामध्ये? प्रापंचिक प्रेम आहे बरं.
प्रापंचिक प्रेम हे बदलतं, वस्तूवर, व्यक्तीवर, अनेक पदार्थावरती हे प्रापंचिक प्रेम. आणि प्रापंचिक जे प्रेम आहे ना ते कायम स्थिर नाही राहत, कायम स्थिर नाही, कायम स्थिर, त्याच्यामध्ये चढ उतार असतो. पण परमार्थिक जे प्रेम आहे ते परमार्थिक प्रेम अखंड आहे आणि ते एकावरच आहे, श्री विठ्ठलावर. प्रेम करावं श्री विठ्ठलावर. भक्त मंडळीचा श्री विठ्ठल तर असा विषय आहे, असा विषय की त्यांचा श्वास विठ्ठल, ध्यास विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा बोलावा विठ्ठल. परमार्थिक विषयात प्रेमाचा विषय श्री विठ्ठल आहे. तिथे एकदा का श्री विठ्ठल आपला प्रेमाचा विषय बनला की मग दुसरं काहीच राहत नाही. ऐका, ज्या भगवंतावर आपण प्रेम करतो तोही आपल्यावर एवढं भरभरून प्रेम करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. जे प्रेम रामानं भरतावर केलं तेच प्रेम राम आपल्यावरही करतील. पण राम आपल्या प्रेमाचा विषय बनले पाहिजे, म्हणजे रामाच्या प्रेमाचा विषय आपण सुद्धा बनू. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव स्वतःचा देव पण विसरतो आणि आपल्यासाठी तो गुरु सुद्धा होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पण एवढंच नाही, भगवान आपले काय काळजी घेतो, आपल्या अंतकरणातला भाव जाणतो. अभंगाचं दुसरं मुरली
अंतिते अंतिते अपना अपना पसीना रे हरी अंतिते अपना हरी अंतिते हॅलो उद्धव बापूंसाठी एवढ्या जोरात टाळी वाजवा ना. आदरणीय गुरुजींसाठी आणि या माझ्या दोन्ही आता लेकरांसाठी खूप छान. गुरुजी आज मला खूप आनंद वाटतोय. आपण दोघे महारथी आहात. योगेश महाराज खूप तयार आहेत. आमचे शिवहर महाराज सुद्धा खूप तयार आहेत. या सगळ्यामध्ये भाविकाच लहान आहे. पण एक मुलगी ही पुरुषाचं वाद्य आहे. एका मुलीनं हे ताकदीनं वाजवणं ते तिचं कौतुक आहे. आणि तुमच्या समोर उभं राहिले तर घाम फुटतोय माणसाला. पण ती प्रयत्न करते वाजवायचा, म्हणून मला खूप कौतुक आहे तिचं. आणि नेहमीच जी चांगली नामांकित मंडळ आहे त्यांच्यासमोर कुठेतरी तिला एक तरी चाल वाजवायला मिळावी या प्रयत्नात असतेच मी नेहमीच. आणि ती किती वाजवते हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, पण ती कुणासोबत वाजवते हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. गुरुजी तिचं कौतुक सांगते मी. ती तबला पण वाजवते, ढोलक वाजवते, ॲक्टोपॅड वाजवते, पखवाज पण वाजवते. बरेच वाद्यातले सगळेच वाद्य वाजवते असं. पडी देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशिन्यावे पाशिन्यावे
सर्वांनी टाळी वाजवा. वा वा. पढिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. भगवान भक्ताचा माणूस जाणतोय, आपल्या अंतकरणात काय आहे ना हे त्याला कळतंय. कदाचित आपलं अंतकरण जन्मदात्रीला सुद्धा कळणार नाही, पण जो जगाचा जन्मदाता आहे, या विश्वाचा जो निर्मिता आहे ना, त्याला आपल्या सगळ्यांचं अंतकरण कळतंय. पडी हे देह, पडणे म्हणजे वाचतोय तो. पडी हे देह भाव आणि पुरवी वासना. अंतकरणात जो भाव निर्माण झाला ना, त्याची पूर्ती करण्याचं काम भगवान करतो. बरं, एक गोष्ट ऐका माझी, हे उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे. वनामध्ये श्रीकृष्ण अर्जुन गेले असताना अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली, तर भगवान भक्तासाठी सुभद्रा झाला. भगवान भक्तासाठी अनेक रूप धारण करतो, अनेक रूप धारण करतोय, अनेक. भक्तासाठी भगवान मुनीम झाला, भक्तासाठी भगवान नाभी झाला, भक्तासाठी भगवान विठाई झाला, आणि भक्तासाठी भगवान चोखोबारायाची बहीण सुद्धा झाला. चोखोबारायांची पत्नी आवर्जून गुरुजीमुळेच तो अभंग घेणार आहे मी, बाकी दुसरं काहीच कारण नाही. चोखोबारायांच्या पत्नी, त्यांचं नाव सोयराबाई. एवढे गोड अभंग गावेत त्यांनी. अवघा रंग एक जाना जय हो, क्या बात है. रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. माझी इच्छा आहे, आदरणीय उद्धव बापूंनी आणि आदरणीय बालासाहेब गुरुजींनी दोघांनी ते प्लेन म्हणावं. अगोदर आदरणीय सुरेगावकर गुरुजी गातील, मला ऐकायचं आहे, आणि माझ्यासोबत तुम्ही जय हो, जय हो, जय. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. अवघा 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 रंग एक झाला. रंग रंगला, रंग रंगला, रंग रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. क्या बात. रंग रंगला, रंगला रे रंगला श्रीरंग. रंगी रंगला, रंगला रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा 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 रंगी रंगला श्रीरंग. जय हो. वाह वाह, क्या बात.
रंगला श्री रंगला श्रीरंग रंगला श्रीरंग रंगला रे रंगला रंगला श्रीरंग रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला रंग रंगला श्री जरा जोरात टाळी वाजवा. हे ज्याला कळालं त्या आनंदाच्या डोहामध्ये नाहीलं बरं, आणि ज्याला कळालं नाही त्याला सुद्धा असं असं नाही नाही कोणालाच बोर नाही होणार गुरुजी, कारण भले इथे यांना रागदारी कळत नसेल पण थोडं कळण्याच्या अंतकरणाला स्पर्श करतं. हा हा क्या बात आहे, क्या बात आहे. हिंगोलीला खरंच दर्दी असं. रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक. सोयराबाईंच्या तिथे भगवान चोखोबरांची बहीण बनून आला. हे का सांगते मी तुम्हाला? भगवंतानं भक्तासाठी अनेको रूपे धारण केली. कशासाठी? पडिये देह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. त्याचा भाव तर पहा. द्रौपदीला मागे आणि अर्जुनाला पुढे राहून सांभाळतो, मागे पुढे उभा राही सांभाळित. आली आघात निवाराया योग क्षमतांचा जाणी जड भारी. वाट दावी करी धरुणिया तुका म्हणे नाही विश्वास जामणी. आणि पहावे पुराणी विचारुणी. मन की जे स्वतःच्या ताब्यात नाही, अशाही मनाला वाटू दे हे सगळं खोटं आहे, त्यांना पुराणं पहा आणि मग विश्वास धरा. भगवंताला माझं म्हणा. ज्या दिवशी तुम्ही देवाला माझं म्हणताल त्या दिवशी देव तुमचा सगळा हवाला स्वीकारेल. तुम्हाला स्वतःची चिंता करण्याची गरज राहणार नाही. हे अनेक प्रमाणात पुराव्याद्वारे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. प्रेमानं भजन करू. विठोबार हरे गोपाल गणेश्वर माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले तुरे वेडी वाके नारी उच्चारी राधिका रम्या. खाली बसा, उठू नका, माझं राजा महाराज तुका म्हणे नारी कराला बाबाया कृपया 2 मिनिटं कोणी उठू नका. सूचना होईपर्यंत कोणी उठायचं नाही. 2 मिनिटं कुणीच उठू नका, कुणीच उठू नका. खूप चांगल्या पद्धतीचा सोहळा आपल्या लोहगाव नगरीमध्ये घडवून आणला.
सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जी संस्था आहे, जे संस्थान आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहाय्य करावं आणि तुमचा हा जो सप्ताह आहे या सप्ताहासाठी भरभरून सहकार्य करा. दुसरी गोष्ट असं मला कळालं की आदरणीय आपले सुरेगावकर गुरु यांच्याकडे एक संस्था तयार होते ना गुरुजी आपल्याकडे, यावर्षी संस्था चालू करणार आहे. तर जूनपासून तर गुरुजींच्या संस्थेसाठी म्हणजे पहा एवढं मोठं रत्न की जे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे. खरं तर गुरुजींची जी जागा आहे ना ती मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहे बरं, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये ते आहेत. तर ज्ञानोबारायांची सेवा या भागामध्ये राहून गुरुजी करतायत, हे या भागाचं रत्न आहे. तर गुरुजींच्या संस्थेला सगळ्यांनी भरभरून मदत करायची. आपलं लेकरू तिथं शिकायला असो अथवा नसो, अन्नधान्य असेल, देणगी असेल, या स्वरूपामध्ये प्रचंड गुरुजींच्या संस्थेला मदत करायची. का तर गुरुजींच्या हाताखाली किंवा गुरुजींच्या माध्यमातून. लक्षात घ्या, खरं तर संस्था खूप अगोदरच निघायला पाहिजे होती, पण का असू दे, आता आहे ही नागनाथाची इच्छा आहे की आता चालू होते. गुरुजींसारखे अनेको रत्न या भागात अजून तयार व्हावेत. गुरुजी जर एकट्या लोहगावच्या सप्ताहाला 7 दिवस हजेरी लावत असतील किंवा आपली वेळ देत असतील तर गुरुजींकडून तयार होणारे जे विद्यार्थी आहेत ना, पूर्ण हिंगोली जिल्हाच काय महाराष्ट्र व्यापला पाहिजे एवढी गुरुजींची विद्यार्थी तयार व्हावेत आणि या भागातून अगदी संप्रदायाची सेवा करणारे लेकरं तयार व्हावेत. याच्यासाठी गुरुजींच्या संस्थेला सगळ्यांनी जी तयार होणार आहे, आता पुढे चालू होणार आहे, त्या संस्थेला सगळ्यांनी मदत करायची, लक्ष द्यायचं आहे. आणि विशेष करून आदरणीय पाणबुडी गुरुजींना सुद्धा माझी विनंती आहे की गुरुजींच्याही संस्थेकडे लक्ष द्या आणि आमच्याकडे थोडं थोडं द्या. असं कल्याण समय संस्थांचा आपण जीर्णोद्धार करत आहोत ना, तिकडे पण लक्ष द्या, पण अगोदर गुरुजींकडे लक्ष द्या. बस ही सगळ्यांना विनंती आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे संस्था आहेत ना, वारकरी शिक्षण संस्था, त्या प्रत्येक संस्थेला आपल्या खिशातला 1 तरी रुपया लागलाच पाहिजे. ही पवित्र भावना ठेवा आणि माऊली ज्ञानोबाराय आपल्या सगळ्यांचं कल्याण करतील. बस झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला म्हणजे आपली पण संस्था आळंदीला का नाही, आदरणीय आमचे उद्धव बापू यांची सुद्धा वारकरी शिक्षण संस्था आळंदीला आहे. कधी आळंदीला गेलात किंवा या सगळ्या, मी तर एक वाक्य बोलले की जेवढ्या काही वारकरी शिक्षण संस्था आहेत त्या संस्थेसाठी आपल्याकडून काही ना काही सेवादान लागलंच पाहिजे. बोला.